गुड मॉर्निंग सर्वांना, नमस्कार, जय एकवीरा. सो पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या एका नवीन मिनी ब्लॉगमध्ये. पण हा मिनी ब्लॉग नाही, मात्र हा एक फुल ब्लॉग मी टाकणार आहे यूट्यूबला. आणि आजचा ब्लॉग खूप स्पेशल असणार आहे, कारण की आता थोड्याच दिवसाने आपल्या कोली आगरी लोकांचा सण येतो आहे, तो म्हणजे नारळी पौर्णिमा. तर नारळी पौर्णिमेसाठी आपण सगळे मस्त तयारी बियारी करून नारळी पौर्णिमेच्या उत्सव हे सगळे सज्ज होतो. तर तसंच मी आज एक प्री शूट करणार आहे, तो पण नारळी पौर्णिमेचा. मी एकटा नाही आहे, माझे 2-3 मित्र आहेत, एक भाऊ आहे. आम्ही सगळे मिळून जाणार आहोत खारेगावला, रेती बंदरच्या इथे, तिथे जाऊन शूट करणार आहोत. सो आणि आज आहे संडे. आज उठायला खूप उशीर झालेला आहे, बघू शकता. वाजले 1 वाजला आणि आत्ताशी माझी आंघोळ झाली. मी आत्ता दही खाल्ला आणि आता खातोय बनाना. बिकॉज आज जेवण काय असेल, बिकॉज आज श्रावण आहे. श्रावणामध्ये आम्ही काय जेवतो नाही जेवत. तर आपण बघूया, मी काय तुम्हाला दाखवतो मी काय काय लुक करणार आहे ते बघा. प्लीज आत्ता माझ्या भाऊस आलेला रोहित, त्याने मला ही ज्वेलरी आणून दिली आहे, चेन वगैरे. आणि हे सगळे आमचं कोली लुकचं सगळं आहे, तिथे लुक आहे. सो हे पसारा बघा मला कसा तो आवरायचा आहे मला. आणि फटाफट मी निघतोय नारळी पौर्णिमेला. सगळ्यांनी मी 2चा टायमिंग दिला आहे, तर आता बघू कसे होतात. मी लूक करायला घेईन नारळी पौर्णिमेचा कोळी लूक. तो कसा मी करतो, काय करतो, आणि माझी तयारी कोण कोण करते, मी काय ज्वेलरी घालणार आहे, हे सगळं मी तुम्हाला माझ्या या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. नाही मी काय काय शूट करणार आहे. इन केस त्याला बोलतो BTS, तर BTS पण मी तुम्हाला दाखवणार आहे. सो हा ब्लॉग कंटिन्यू बघा, अजिबात स्क्रिप्ट करू नका. आणि आवडला असेल तर नक्की लाईक, कमेंट आणि शेअर नक्की करा. काहीच मी आता मस्त लूक केलेला आहे, कोळी लूक बघू शकता तुम्ही. थोडासाच झाला आहे, पण निघताना काय वाटलं नव्हतं. आता बघू थोड्या वेळात आता शूट बीट करू सगळं आम्ही. आता आम्ही आलो रेती बंदरला, बघू शकता. इथे पण शूटिंग चालू आहे, बघू शकता तुम्ही. केस कोणचे पडले. यो आमचा दादूस आहे, यो पण शूट करणार आहे. यो माझा शूट करणार आहे. आणि यो पण दुसरा दादूस पण आला आहे शूट करायला. ह्याने सामानं पकडले, आता यो शूट करेल. तो बघू शकता आता. आम्ही शूट केलं आणि आता खूप शूट झालेलं आहे आमचं सगळं झालेलं. आता चाललं आम्ही घरी चाललं. आता खायला चाललंय. नंतर आम्ही भोका लागला ना आम्हाला पक्क्या. शूट कसं केलं काय केलं ते मला मी रील्स आणि शॉर्ट मध्ये दाखवेनच. कंटिन्यू राहा. आणि आता खूप वैताग आला आम्हाला. कितीला आलेलो, 2:30ला आलेलो, आता वाजले 4, 2-3 तास आम्ही नुसते शूटच करत होतो. खूप मॉडेल्स येतात आता, म्हणजे भरपूर मॉडेल्स. 2:30ला झालो ना. हा मॉडेल्स पण खूप येत आहेत, जागा पण नाही इथं. असं म्हणजे रिक्षा, आता आम्हाला रिक्षा मिळाली आहे. आता आम्ही रिक्षाने चाललो कळव्या नाक्याला जाऊन तिथे नाश्ता करू. भूक लागली ना सगळ्यांना. आमचा रोहित दादू आणि मी तिघं चाललेलो आहे नाश्ता करायला. तो भेटूया नाश्त्याच्या ठिकाणी. तिथे काय नाश्ता करू काय नाही माहिती नाही, पण मला तर भूक नाही, पण तरी पण मी खाणार. भूक लागली सगळं. चलो, आता आम्हाला भूक लागली तर आम्ही आलो रेस्टॉरंटला जेवायला नाही तर खायला. दाखवतो मी तुम्हाला. इथे आम्ही खायला आलो आहे आता. आम्ही खायला मागवलं काय टाइमपास चालू आहे पर्यंत खाणं. आणि आमचा मेन कोर्स पण आलेला आहे. मेन कोर्स व्हेज ट्रिपल राईस, ग्रेव्ही पण आलीच, मंचुरियन चिली पण आली. गुड इव्हनिंग सर्वांना. आता वाजत बघा 9. कारण की शूटला गेलेलो दुपारी शूटवरून आलो आणि जे दमलो ते डायरेक्ट झोपूनच गेलो. ते आता 9 वाजता उठलो. आईनं उठवलं पण उठलो. बाकी शूटर एक नंबर झाला आमचा.
कारण की म्हणजे भारीच म्हणजे अनएक्सेप्टेड शूट होता हा आणि रील्स वगैरे पण. आणि आता 9 वाजलेत. आता थोडं जेवेन, थोडं खाली आईने सामान आणायला सांगितलं ते सामान पण आणून देईल आणि मग परत झोपेन. उद्या सकाळी आहे आपलं मंडे आणि आपलं ऑफिस. ओके, सो बघूया काय काय केलं आईने. बघूया आईने काय केलं जेवायला. दूध आहे, भाजी आहे, अजून काय भात लावला वाटतं. भात लावला. हो, आता जेवायला घेतलंय. वाजले 9. बघू शकता आईने काय केलं, खिचडी भात केलाय गरम गरम. तुम्ही खातोय आता. सो गाईज आता जेवून आता चाललं कचरा टाकायला खाली, बिल्डिंग खालीच कचरा टाकायला हवे त्याला. गाईज आता कचरा पण टाकला खाली जाऊन चाललंय घरी. 10 10:30 वाजले असतील. चाललंय घरी. थोडा फ्लेक्स केला. आता चाललंय घरी जाऊन झोपणार आहे की आज खूप दमलेलो आहे आणि आज खूप भारी शूट पण झालेलं आहे. येत्या 2-3 दिवसात माझे शूट कम्प्लीट होऊन एडिट होऊन पण होतील. व्हिडिओ आणि फोटोज अपलोड करेन मी सोशल मीडियावर. लाईक कमेंट शेअर नक्की करा. काहीच आता वाजलेत बघा 10 आणि आता झोपायची तयारी करतो कारण की आज खूप दमलेलो आहे. सो गाईज हा व्लॉग पूर्ण बघा. जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक कमेंट शेअर करा. आणि थोड्याच दिवसात मी यूट्यूबला हा व्लॉग टाकेन आणि काही शॉर्ट व्हिडिओज पण मी एडिट केलेले आहेत ते पण टाकेन. इंस्टाग्रामला रील पण टाकेन, पोस्ट टाकेन. सो लाईक कमेंट शेअर नक्की करा, फॉलो करायला विसरू नका. सो आत्तासाठी आपण निरोप घेऊया आणि भेटूया पुढच्या नवीन एका व्लॉगमध्ये उद्याच्या. सो गुड बाय, शुभरात्र, जय एकविरा.